सगळ्यांनी सुद्धा ते पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि जुना इतिहास जुना कल्पना हा बाजूला ठेवून या जिल्ह्याचा आता लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी सकारात्मक राजकारण करायला पाहिजे। ही मूठ आम्ही बांधली, ही मूठ बांधलीच कुणाला काही बघलं आणि म्हणून मला सांगायचं की मला मी विशालराव म्हणलं कालच विशालराव आता आपल्याला म्हणजे तुम्ही खासदार झालेला आहात, लोकांनी भरपूर प्रेम दिलं, प्रत्येकाने इथं काम केलं। सुरेश बापू आहेत, त्यांनी तर वेगळं धाडस केलं। खरं तर आदरणीय विलासराव जगताप साहेब असतील, आदरणीय अजितराव घोरपडे साहेब असतील, यांचाही आवश्यक उल्लेख करायला पाहिजे। अशा अनेक लोकांनी भार पडून धाडस कशाची पर्वा केली, पण सगळ्यांनी एक जिद्द बांधली होती की ह्या वेळेस ज्यांनी या जिल्ह्यामध्ये लोकांची काही कामं केली नाही, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये नुसतं या ठिकाणी ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या लोकांची विकासाच्या नावाने फसवणूक केली, आज अशा लोकांना धडा शिकून आपल्याला चांगल्या विचाराचा एक तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं पाहिजे, विचाराला साथ दिली पाहिजे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे सगळं होत असताना अनेक गोष्टी होत होत्या, म्हणून सांगू इच्छितो की मला बरंच बोलायचं। ज्यांनी त्यांनी या ठिकाणी काय काय भाषण केली, ज्यांनी त्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला चोख उत्तर द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी मला असं साधा सुद्धा नाही। आज जेवणाचा कार्यक्रम वहिनी मदनभाऊ युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी एक काहीतरी आभाराच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे, पण एक सत्काराचा कार्यक्रम तो सांगलीच्या जनतेच्या वतीने, सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या साक्षीने या ठिकाणी जो केला जाईल, त्या माध्यमातून निश्चितपणे अनेक गोष्टींना इथे या ठिकाणी मला उत्तर द्यायचं। म्हणून मी इथं सांगू इच्छितो, आज तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वास टाकला, एक जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रात मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करतोय। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजींच्या आशीर्वादाने सहकार्याने आता महाराष्ट्राच्या राज्यभर काम करण्याची मला एक संधी मिळाली आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या लढल्यानंतर या जागा या ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडणार। हा आमचा निश्चय, ही आमची तयारी आणि आमची जिद्द आहे। अंतर्गत काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे आम्ही बंद खोलीत कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर त्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न। विशालरावांना माहिती आहे की त्यांची माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत असते की पुढचं पावले कशी टाकायची। मला वाटतं तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना तळमळीने विनंती करायची की मूठ आता आम्ही सगळ्यांनी बांधली। मी तुम्हाला इथे निश्चितपणे वचन देतो, माझं वचन आहे, जसं विशाल पाटलांनी वचन दिलं होतं तसं तुम्हाला सगळ्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना माझं वचन आहे। प्रसन्नदादांच्या विचाराचे, जे मदनभाऊंच्या विचाराचे, जे पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचे, ज्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं वचन आहे की ज्यांनी या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केलं, 5 वर्ष ही मूळ बांधली, अशा व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची जबाबदारी विस्तारित करण्याची राहील। मी एक माणूस लोकसभेत पाठवलेला आहे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या साथीने, काय कुणाचं एकट्याचं काम नाही, तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं, साथ दिली, तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आम्ही करू शकलो। तसंच आमदार सुद्धा या जिल्ह्यातनं एक काय म्हणतात 2 सुद्धा आमदार एक झाले असतील, जिल्ह्यातल्या पक्षाची जबाबदारी माझी नाही, थोडी धमाक तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर आहे। फक्त तुम्ही काही वातावरण खराब होईल असं काही, ही जी आपली एक फूट आहे ही ठेवायची, कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेरचा घडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी घडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। पुन्हा या ठिकाणी घडे टाकण्याची हिंमत करणार नाही, पण आपल्या तसं करत मी आज बोलणार आहे, कारण विशालरावांना सांगितलं की या ऐतिहासिक विजय सांगितलं आपल्या लोकांनी आपल्याला दिल्यानंतर एक साधा 500-1000 लोकांच्या समोर सत्कार आपल्याला स्वीकारून चालला आहे।
तर या सांगलीच्या मातीमध्ये न भूतो न भविष्यती ज्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, पाठबळ दिलं, अशा जवळ लाखोच्या साक्षीने आपल्याला या ठिकाणी सरकारचा कार्यक्रम करायचा. कारण हा विजय मिळवत असताना काय त्रास सोसावा लागला हे आमचं आम्हाला माहिती, किती संघर्ष करावा लागला हे खरं आमचं आम्हाला माहिती. काही गोष्टी कदाचित माझ्या पद्धतीने मला जास्त सोसाव्या लागल्या आणि काही गोष्टी कदाचित उमेदवार म्हणून विशाला मला कदाचित जास्त सोसाव्या लागल्या असतील. पण एक आमच्या मनात निश्चय होता की काही झालं तरी लोकांच्या मनात जे आहे ते यंदा आपल्याला करून दाखवायचं. मी फार आता खोलवर लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत काय घडलं, काय इतिहास झाला त्याच्यावर आज बोलतात. उमेदवारी नाकारल्यानंतर काय गोष्टी घडल्या त्याच्यावर मी आज बोलणार. कारण मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं 27-29 एका सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये मी माझ्या भावना मांडलेल्या आहेत. अजूनही त्यातला काही भाग शिल्लक आहे बोलायचं आहे ना, आणि तो सांगलीसाठी बोलायचा असं आणि म्हणून मला एवढं सांगायचं की आज मगाशी पृथ्वीराज पाटीलजी बोलत असताना म्हणाले की लवकरच आम्ही एक मोठा सत्कार सांगली शहरामध्ये करतोय. मग निश्चितच सुरेश बाबूंनी इच्छा व्यक्त केली मिरजेत मला सत्कार करायचा आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, अनेक तालुके, त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळेजण या सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचे मतदारांचे आभार मानण्याकरता लवकरच जाणार आहोत. पण सरकार हा राज्यव्यापी करत असताना मला एकच तुम्हाला सूचना विनंती करायची. सगळ्यांनी माझ्या जबाबदारी दिली जिल्ह्याच्या नेतृत्वाची. हा सरकार हा फक्त आणि फक्त सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांच्या वतीने हा सरकार केला जाणार आहे आणि तो महाराष्ट्र पाहणार आहे. कारण हा विजय आपल्याला लोकांनी दिलेला आहे. लोकांच्या मनामध्ये जो उठाव करू शकतो गेल्या 5-6 महिन्यात जे वातावरण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.